थँक्यू सो मच. विनर विरोधात विनर अशी मॅच आपण खेळतोय, त्यामुळे जामताराचा बदलापूर आपण कुठे जायचं नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे. सर्व खेळाडू आपण थांबायचं, आपण कुठे जाऊ नका. राज गडगे येतात, नवीन बॅटर तुम्हाला पार मिळतील स्टार्टिंग वरती. ऑन साईडला घेतलाय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल चाललाय, फाईन लेगला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पाहून आता हो विदा आहे तो प्रत्येक जण, पाहून आता हो विदा आहे तो प्रत्येक जण. अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला पण, अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राऊत. राज गडगेच्या बाटपतून चौकार आलाय. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची डोटा तुम्हाला पार मिळेल. ऑन साईडला घेतला, हा देखील फटका चांगला, डीप मध्ये खेळाडू भरपूर वेगाने पोहोचले, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रॉकेट स्ट्रोक तुम्हाला पार मिळेल. राज गडगेच्या बाटपतून येतोय षटकार. थँक्यू सो मच. यस पंच चेक.
सीमारेषेच्या बाहेर चेंडू पडला असं त्यांनी सांगितलं. जवळ 8 मिनिटं इथे मात्र पंचांनी घेतली त्या निर्णयासाठी, कारण कोणत्याच टीमवरती अन्याय होऊ नये हेच पंचांचं कार्य असतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं हा षटकार. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती 10. याकड्यावरती तुम्हाला बाल मिळेल. जीवन राईट मोर द विकेट. फुलटॉस होता इथे, लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल. फुलटॉस बॉलवरती फुलटॉल वसूल करायचं होतं. जर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर काही धाबा इथून चांगल्या मिळू शकल्या असत्या. हेच आता सांगत असताना दोन्ही खेळाडू एकामेकाच्या अगेन्स्ट तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. एका बाजूला दिनेश, दुसऱ्या बाजूला राज, यंगस्टर खेळाडू आहे. बिग हिट ऑन साइडला खेळतला मिड विकेटला, टायमिंगच्या जोरावरती हवा के साथ साथ बॉल चाललाय मिड विकेट, सीमारेषा पार. सलगचा हा दुसरा षटकार. जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला. थँक्यू सो मच. विलास निरगुडा टीम जांताराचा बदलापूर टीमचे खेळाडू. आपण 3 विकेट संपादित केलेत. आपल्यासाठी 500चं कॅश प्राइज होतं, आपण ते घेऊन जायचं. तिसरा तो देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गोपणी सारखी बॅट फिरवली आहे. हेलिकॉप्टर उडवला, लँड कुठे होतोय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा तिसरा षटकार. आता हो विदा आहे तो प्रत्येक जण, पाहून आता हो विदा आहे तो प्रत्येक जण. अंडरवर्ल्ड मध्ये विचारा नाव योगेश राऊत कोणाला. थँक्यू सो मच. चला विलास निरगुडा आपण यायचं 500 रुपयाचं कॅश प्राइज घेण्यासाठी. अन्यथा ते कॅश प्राइज आम्ही केपी कडे जमा करू. कुणाल पेनकर सरांकडे ते कॅश प्राइज देण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. कारण केपी म्हटलं तर टीमचे विश्वासू आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे हे कॅश प्राइज जमा करू. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रसाद देतात, प्रसाद म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक 23 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दिनेश भालेराव यांच्यावरती आक्रमण जरूर चढवलं. पहिला बॉल फेस करतोय प्रशांत भोईर मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या बरोबरती अपील प्रसाद म्हात्रेची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, परंतु डॉट बॉल सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकाच्या अंती 23 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आता इथून चांगली धावसंख्या उभारावी लागेल. यात अनुषंकड चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती राज आणि त्याच्या साथीनं प्रशांत. संतोषजी भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पण 500 रुपयाचं कॅश प्राइज द्या विलासला. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन बॉलवरती सलग आता 2 चेंडू डॉट फेकत असताना प्रसादला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये मागील आपण पाहिला खरं तर 3 षटकारांनी 1 चौकार ठोकत असताना चांगली धावसंख्या उभारली राज गडगेनं, आणि आता सलग 2 बॉल डॉट पाहायला मिळतील. तिसरा बॉल लाईन खराब आहे. पंच वळतायत, इशारा काय करतील पाहावं लागेल या मॅच मध्ये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव फलकावरती जोडली गेली. देवेंद्र भोईर आणि प्रतीक भगत यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. सलगचा तिसरा बॉल आता तुम्हाला पाहायला मिळेल. एक बॉल वाईट जरूर फेकला प्रसाद म्हात्रेनं, परंतु आता 3 बॉल बीट देखील करतोय प्रशांत भोईरला. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना
प्रसाद राऊंड विकेट ऑन साइडला खेळतलाय हा फटका चांगला पडतो फटका फसलाय मिड विकेटला समीर जज करतोय आणि अखेर प्रशांत भोईरला इथून मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद फसलाय सूरज तरे जो मात्र चेंडूच्या खाली पोहोचला आणि अखेर एक चांगला जेल स्वीकारत असताना अजून एक बॅटर त्याला मैदान सोडावं लागेल फलंदाज बाद दाखल झालाय 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय शेवटचा बॉल आता शिल्लक आहे षटक क्रमांक 2 शेवटचा बॉल अपील तर झाली आहे पंच सहमत नव्हते तो देखील राहिलाय प्रसादच्या नावावरती आणि आता 2 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल पहिल्या षटकामध्ये 23 तर आता या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात फक्त च्या माध्यमातून एक धाव खर्च केली आणि धावफलक जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती आपण सन्मान करतोय आणि आमचे स्पर्धेचे शिल्पकार नितीनजी भोईर यांना विनंती आहे आपण या दोघांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करू चला विनीत भोईर आपण कुठे असेल तर खेळाडू कक्षाकडे या विनीत भोईर षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती आहे 2 ओव्हरच्या अंती 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि आता रोहन येतोय गोलंदाजी मार्कवरती रोहन भालेराव हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये कशा प्रकारची तो कामगिरी करतोय हे देखील पाहावं लागेल 2 ओव्हरच्या अंती 24 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात 5 ओव्हरची मॅच आज बरेचसे खेळाडू टीम मध्ये नाही आहेत मग अमरीश मराठे सारखा खेळाडू देखील तुम्हाला टीम मध्ये दिसत नाही त्यानंतर ललित असेल देवेंद्र मिनमिने गोपडी सारखी बॅट फिरवली बॉलर बॅट ड्रॉप करण्याचा प्रयत्न होता नाही जमलं दरम्यान डॉट बॉल सलग 7वा चेंडू आता तुम्हाला डॉट पाहायला मिळेल भूषण म्हात्रे तिन्ही ओव्हर मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत सलग डॉट बॉल सुरुवात केली आहे इथे देखील अडवा बाटा घेण्याचा प्रयत्न होता पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेनं अंपायर सहमत नाही सलगचा दुसरा डॉट बॉल आता तुम्हाला पाहायला मिळेल कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक भरपूर वेगानं पुढे सरकेल परंतु पुन्हा एकदा कमबॅक करतोय
सावरेगावचे उद्योजक ज्ञानेश्वरजी भोपे यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. इथे देखील वेग भरपूर होता, भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल. तेच थरार गोलंदाजी पाहायला मिळते. सलगता तिसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. धाव फलक टीमची टोटल पूर्णपणे आता स्थिरावली आहे. स्टाके गेटवरती राज, त्याच्या साथीनं प्रथमेश बैकर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. धाव फलक टीमची टोटल स्कोर कार्डवरती 24 धावा धाव फलकावरती जोडले गेल्यात. 9 चेंडू आतापर्यंत सलग डॉट आलेत. इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला खेळला, बड विकेटला टायमिंगच्या जोरावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजच्या बॅटमधून षटकार. आगमन झालंय प्रबुद्ध कांबळे, जे एक चांगले समालोचक आहेत, त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. या पण प्रबुद्ध मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. टीम मिजिया बदलापूर बी यांचं आगमन झालंय. दुरा कोहारी वेलकम, स्वागत आहे आपलं. एक जुने जाणते खेळाडू म्हणून नोराकडे पाहिलं जातं. एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख. अजून एक बिग हिट केला. हा देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चालला डिबेकर स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका, सलगचा दुसरा षटकार. त्याच दरम्यान माजी सरपंच संदर्भ कृष्णा धुमाळ साहेबांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आपले महाराष्ट्र पोलीस निसारबाई शेख यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कृष्णा धुमाळ साहेब यांचं आगमन झालंय. दत्तात्रय शिंदे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. शैलेजी बोराडे साहेब आपण यालात आपलाही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून शैलेजी कांबरी साहेबांचं आगमन झालंय, त्यांचंही उमेशजी कांबरी साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 2 षटकार जरूर आले, परंतु कमबॅक करतोय यावेळेस गोलंदाज रोहन. 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 36 धावा.
मात्रे हा गोलंदाज आता दाखल झालाय समोर स्टॅकिंग इनवरती प्रथमेश. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, खेळाडू पुढे सरकतोय, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, क्षेत्ररक्षक दीपकनं हा झेल आता टिपला आणि अखेर बॅटर प्रथमेशला इथून मैदान सोडावं लागेल. फरदत बाद. स्वर्गीय दत्तात्रय षटस्फूर्ती चषक गाजतई सावरे गावाला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव थँक्यू सो मच. जिल्ह्याला. ऑफिशियल पंच कुलाजी पेनकर सरांना आपण पाहतोय मैदानावरती उल्लेखनीय कामगिरी त्यांची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एक सामना मी म्हणेन त्यांनी जिंकला जांतराचा बदलापूर टीमनं. हेमंत नवीन बॅटर मैदानावरती हेमंत मराठे आता दाखल होतो या मॅच मध्ये. पुलटोस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गॅपमधून बॉल निघाला, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पाठबोरा भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हेमंतच्या बॅटमधून हा पहिला बार चौकार. थँक्यू सो मच. महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख यांचं आगमन झालंय. विनंती आपण याबं आपलं मनपूर्वक स्वागत. चौकार इथे ठोकलाय, धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आतापर्यंत 40 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती हेमंत. पहिल्या बॉलवरती त्याने चौकार वसूल केला. अजून एक ड्राईव्ह केला, ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतो, एक चिक सिंगल इथे एकवट जाईल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 41 41 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेहमीच दिनेशच्या कांद्यावरती जिम्मेदारी असते 2 ओव्हर टाकल्याची, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये मी म्हणेन 4 चेंडूमध्ये 23 धावा त्याने खर्च केला. त्यामुळे आता प्रसाद चांगली गोलंदाजी केली आहे, त्यामुळे प्रसादवरती आता विश्वास दाखवलाय टीम मोहपाडा. या संघाच्या माध्यमातून बिगिट करण्याचा प्रयत्न होता, अपील तरी ते होतीये, पंच सहमत नाहीये. दोन्ही पंच शहानिशा करतात, पडताळी करतात. किशोर मेहर यशाच्या बागे मास्टर माइंड खेळाडू आहे, जो मात्र अपील करतो, कारण त्याला माहिती आहे राज गडगे भन्नाट फॉर्म मध्ये, त्यामुळे आता त्याची विकेट महत्वाची या मॅच मध्ये. त्यामुळे आता अपील तर झाली आहे, परंतु पंच सहमत नव्हते. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना 12 बॉल 34 धावांवरती बॅटिंग करतोय राज गडगे. या मॅच मध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. इथे फटका चांगला आहे, प्रॉपर बॅटवरती नव्हता, परंतु स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅबल होते. दरम्यान एक सिंगल धाव इथे देखील एकपडली जाईल आणि नंतर सिंगलच्या साथीला धावफलक देखील कासवाच्या गतीने पुढे सरकत असताना 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आज आमची प्रथमेशजी ठाकूर नेतवली व्हॉइस ऑफ कल्याण ऑफिशियल कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत, जिथे कमी तिथे आम्ही हे सातत्याने आपण पाहिले प्रथमेश ठाकूर यांच्या माध्यमातून. बिगिट करण्याचा प्रयत्न, हा फटका देखील फसलाय. 3 खेळाडू चेंडूवरती येतील, 2 धाबा इथे एकवटल्या, तिसरीचा प्रयत्न करतात, नकार दिलाय. 2च धाबा इथे मिळतील आणि 2च धाबेच्या साथीला धावफलक आता पुन्हा पुढे सरकत असताना 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चला निसारभाई शेख, ऋतिक भोईर आपली वाट पाहतात. या स्पर्धेचे जे शिल्पकार आहेत त्यांनी आपल्याला बोलवलंय. आपण या मंचावरती क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहे निसारभाई शेख, ज्यांच्या मुखातून आपण विठोबा रखुमाई यांचं संगीत देखील आपण साधना ऐकतोय आणि आता नवीन सॉन्ग देखील त्यांचं येतोय. परवाच्या दिवशी त्यांच्याने आमची चर्चा झाली. भरपूर ट्रेंडिंगवरती त्यांचे सॉन्ग असतात, कारण निसारभाई शेख एक चांगले संगीतकार आहेत आणि महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये बदलापूर पश्चिम इथे ते कार्यरत देखील आहेत. कोळगावचा भावेश पवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु मिजिया बी या टीम मधून ते खेळतात बदलापूर या संघाच्या माध्यमातून.
चला निसर्ग शेख यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉल लाईन थोडीशी खराब. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र बहाल केली. रुपेश नामदेव मराठे डॉन 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 यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम मानकिवलीला. त्यांच्याही शुभेच्छांचा मी स्वीकार करू. ऑन साइडला खेळलाय पहिला बॉल. आपण पाहतोय समीर मेहरचा त्याचं केलंय भव्य स्वागत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. ऋतिक भोईर सावरे गावाचा 9 गाजे बदलापूर शहराला. ऋतिक भोईर सावरे गावाचा 9 गाजे ठाणे जिल्ह्याला. थँक्यू सो मच. षटकार ठोकलाय. धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली. फलकावरती धाबा 51. 50 धाबा कंप्लीट झाल्या. टीम मानकिवली संघाच्या 51 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. धाव फलक वेगाने पुढे सरकत असताना 51 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. राज मात्र तुम्ही पाहताय जो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. आणि आता इथून असं वाटलं होतं बॅटची कडा आहे का, परंतु नाही. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 51 धाबा धाव फलकावरती जोडले गेल्या. 4 बॉल मध्ये आता किती धाबा इथून वसूल करतोय राज गडगे, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय. यंगस्टर खेळाडू आहे. चांगली बॅटिंग त्यांनी या मॅच मध्ये जरूर केली. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल धाव इथे मिळते. 16 चेंडू आणि 42 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. 8 धावापासून तो वंचित आहे. 50 इथून मात्र होईल का हे देखील पाहावं लागेल. परंतु 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 3 बॉल मध्ये 8 धाबा खर्च केल्या. गोलंदाज समीर मेहरच्या माध्यमातून जो मात्र संघ नायक आहे. बॅटची कडा आहे. त्यांच्या मागे आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक उपस्थित होते, परंतु गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग स्टॉप एंडला येतोय. चौकार. ठेवलाय सावरे या गावाला. हे जनात स्फूर्ती चषक ठेवलाय सावरे या गावाला. ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक 1 नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. ऋतिक भोईर आयोजक 1 नंबर. थँक्यू सो मच. चौकार आलाय. धाव फलक पुढे सरकतोय. अब तक 56. खोदून काढलाय. फटका चांगला ऑन साइडला बळवलाय. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगलच्या साथीने धाव फलक जाऊन पोहोचते. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत 57 धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. धाव फलक तुम्हाला दूर पार मिळेल. राज गडगे वैयक्तिक खेळतोय 42 आकड्यावरती. गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस तुम्हाला जरूर पार मिळेल. खरं तर बॅटर रेडी नव्हता. त्याला वाटतं देखील होतं की हा चेंडू स्लो येईल, परंतु इथे गतीमध्ये मिश्रण केलं. दरम्यान षटक क्रमांक 5 कंप्लीट झालाय आणि 5 षटकाच्या अंती धाव फलक 57 धाबा 58 धाबा आणि 59 धाबाचं टार्गेट आता या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. या स्पर्धेमध्ये खरं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतोय बाईक आहे आणि ती आम्हाला लाभली योगीजी राऊत साहेब आणि जयजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून. आणि खास करून जो संघ फायनल मारणार आहे त्यांच्यासाठी 10,000 रुपयाचा पेट्रोल मोफत देण्यात येईल. मोहनीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून मॅम फ्रॉम बेलवली पाटील पेट्रोल पंपवरती ते पेट्रोल देण्यात येईल.
कृष्णा धुमाळ साहेबांचा सन्मान आपण करतोय. मी विनंती करेल ज्ञानेश्वरजी भोपी साहेबांना की आपण या आपल्या शुभ हस्ते कृष्णा धुमाळ साहेबांचा युतजित मान सन्मान करा. सन्मान करा. शैलेशजी बोराडे साहेबांना विनंती आपण या आपलाही सन्मान आम्ही करू. आणि उमेशजी कांबळे साहेब आपण या आपलाही सन्मान आम्ही करू. आणि दत्ता शिंदे साहेब देवलोली आपणास विनंती आपण या आपलाही सन्मान आम्ही करतोय. संतोष शेठ मुने माजी सरपंच तलवडे यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. त्यांना विनंती आपण या महेशजी धुळे सर आपण या आपला आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. शैलीजी बोराडे साहेब आपण या आपलाही सन्मान आम्ही करू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान माजी सरपंच तलवडे मुने साहेब यांचं आगमन झाले. विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. हॅलो, धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आणि मागच्या दिवशी आपण जाणार आहोत एक नवीन सामना. खऱ्या अर्थाने सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच आहे. पहिल्या राऊंड मधून श्री गणेश क्रिकेट संघ माणकुले आणि सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. टार्गेट असलेल्या मॅचचा 59 धावा. पुन्हा एकदा उपस्थित आमच्या मंचावरील सर्व लाडक्या मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या वतीनं दोन्ही टीमला भरपूर सारा शुभेच्छा. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल वरती सलग 2 चौकार पाहायला मिळाले. बॉल सीमा पार. धावा मिळतात 4.
असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा चालू आहे. जय भवानी मित्रमंडळ सावरे संत वामन बाबा भजन मंडळ सावरे आयोजित स्पर्धा तुम्ही पाहतात. खऱ्या अर्थाने स्वर्गीय जनार्दन भोईर स्मृती चषक आणि स्वर्गीय दत्तात्रय श्री भगत स्मृती चषक. शानदार रुबाबदार पर्व आपण पाहतोय. एका बाजूला मोहोपाडा तर दुसऱ्या बाजूला माणिकवली. अतिशय दर्जेदार लढत प्रेक्षकांना शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे. 59 धावांची गरज आहे. 59 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. या 21 मॅच आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी प्रथमेश एकाच टप्पा अखेर बॉलला गॅदर करतात. त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय कृष्णाजी धुमाळ साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला याच मार्च एप्रिल महिन्यामध्ये भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा सुद्धा पाहायला मिळणार आहे. त्याची तारीख मिळणं बाकी आहे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं. म्हणूनच ती स्पर्धा पेंडिंग आहे. षटक क्रमांक आपण पाहतो. या दरम्यान 2 चौकार आल्यानंतर पहिल्या षटकामध्ये त्यानंतर सिंगल आली आहे. बॅटिंग करत असताना मोहोपाडा संघासाठी राऊंड विकेट. हो, यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. 1-2 बाउन्स. बॉल सीमा पार. आणखीन एक 4. भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. थँक्यू. या सन्मान आमचे ऑफिशियल पंच योगीराज महाराज बुटेरे यांचे पिताश्री दामोदर काका बुटेरे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीनं उमेश कांबरी हे सुद्धा माझा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण संकेत फलकामध्ये आपण पाहतो आता एक चांगला स्टार्ट मिळालाय मोहोपाडा संघाला. आपण पाहतोय व्ही शेप मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफला नरेंद्र माळी चेंडू खाली येतात. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. जितकी आक्रमकता आहे ना तितका संयम सुद्धा बॅटिंग करत असताना मोहोपाडा संघाकडे. या अगोदर एरनझाड संघाने एक सामना गमावलाय. इतर म्हणेन जय हनुमान क्रिकेट संघ एरनझाड, परंतु आता एरनझाड मोहोपाडा हा संघ खेळतोय. मार्च मध्ये आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली संघाच्या विरोधात सुरुवातीला थोडीशी अडकळत सुरुवात केली. त्यानंतर राज गडगेने काय जबरदस्त बॅटिंग केली. उल्लेखनीय कामगिरी केली राज गडगेने. हो, यावेळेस ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्र मोकळे. वॅकेंट एरिया आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चपराक लगावली राज गडगेच्या विरोधात. रन्स बळतायत 4. मिळतंय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. ऑन स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक जी आम्हाला देण्यात आली आहे स्वर्गीय नारायण राऊत यांच्या स्मरणार्थ योगेश राऊत यांच्या वतीनं या ठिकाणी ही बाईक देण्यात आली आहे. मोहोपाडा एरनझाड संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. नवीन सदानंद मेहर यांच्या वतीनं मोहोपाडा एरनझाड संघाला सुद्धा शुभेच्छा येतात. राऊंड विकेट. हो, या दरम्यान पॉइंट मधून आपण पाहतोय गली पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॉल चाललाय आणखी एक दर्जेदार चौकार.
आपण आहोत गोलंदाज प्रशांत भोईर राऊंड विकेटने. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न
या ठिकाणी समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, परंतु बॉल चालला या ठिकाणी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार मैदानामध्ये आपण जर पाहिले तर बीकी बालेराव बाद झाल्यानंतर प्रसाद आणि किशोर ही जोडी मैदानामध्ये चांगली बॅटिंग करते. 59 धावांचं लक्ष असताना 34 वरती पोहोचलेला आहे तो मोहपाडा संघ. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा संपूर्ण आमच्या लाडक्या मान्यवरांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. कृष्णाजी धुमाळ, उमेशजी कांबरी, या सर्वांना सन्माननीय संतोषजी मुणे तलवाडे गावचे माजी सरपंच आहेत, त्यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. 34 धावा फलकावती 34. अगदी आपण पाहतो आमचे ऑफिशियल स्कोरर जी माहिती आम्हाला पुरवत आहेत. समालोचकाच्या पाठीचा कणा आणि अत्यंत चांगला लेखाजोखा कालपासून राजेश भगत यांचा. 15 बॉल शिल्लक आहेत आणि आता 15 बॉलमध्ये 25 धावांची गरज. सागर फराड यांना तुम्ही पाहताय. सर्व ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट. या वाहिनीच्या ऑन साईडला फुल टॉस. इथे मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाका आपण पाहतोय. इट्स अ बिग हिट. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीनं रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. कदाचित या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचा थोडासा व्होल्टेज प्रॉब्लेम आहे असंच म्हणावं लागेल. कमी जास्त रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. DRS बॅटिंग करणाऱ्या टीमचा अर्थातच बोहोपाडा टीमचा हा रिव्ह्यू आहे. ओव्हर द बेस्ट वेस्ट साइड साठी. चेक आपण करू. DRS आणि एस फायर डिलिव्हरी. धावा फक्त मिळतील 6. बॅटिंग करत असताना बोहोपाडा एरन 60 संघाला आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आमचे स्कोरर सांगतात 40 धावा. या सर्वांना सावरे गावचे लाडके जावई अर्थातच चमटोलीचे आमचे गणेश हिरमाळी यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ब्लॉक हॉलचा चेंडू फुल लेन टाकण्यात आला होता. संपर्क नाही बॅटन बॉलचा. धावा संख्या फलकावरती स्थिर कमबॅक करावा लागणार आहे श्री गणेश क्रिकेट संघ माणिकविलीला सुद्धा या मॅच मध्ये, कारण 59 धावा आहेत. अत्यंत चांगली धावसंख्या. 58 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आली आणि 59चं लक्ष होतं, परंतु प्रत्येक गोलंदाजावरती अक्षरशः मी तर म्हणेन मार पडलेला आहे. शेवटचा बॉल पंकज भोळे. ओ हा सुद्धा डॉट बॉल आलाय. षटकार आल्यानंतर मात्र केलेला कमबॅक कदाचित आपण पाहतोय तो झेल असता तर इथून आणखी काही कमबॅक होऊ शकला असता मानकुली संघाच्या बाजूनं, परंतु आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी तब्बल 19 धावांची गरज. श्री गणेश क्रिकेट संघ माणिकविली आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये हा संघ खेळतोय. दुसऱ्या बाजूला बोहोपाडा एरन जाड. या दोन संघांमध्ये चालू असलेली ही मातब्बर लढत आहे आणि 12 बॉल 19 धावांची गरज. 3 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. चला पाणी घेऊन जायचं नाहीये प्लीज. पाणी आतमध्येच दिलं जाईल हे लक्षात असू द्या. कोणताही खेळाडू ऑफिशियल पंचांना विचारल्याशिवाय कोणताही खेळाडू आतमध्ये जाणार नाहीये. पहिल्या षटकात 18, 10, 12 धाव फलकावरती 40. पहिले षटक राज गडगे 18 धावा, प्रशांत भोईरने खर्च केला 10 धावा आणि आता पंकज भोले 12 धावा खर्च केलेले आहेत. म्हणजे आता 12 बॉल 19 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट विनर वर्सेस विनर हा सामना होणार आहे. जाणता राजा बदलापूर आणि चालू सामन्यातील विजेता संघ.
चला मॅचला लगेच सुरुवात करा, पंचांना विनंती राहील. 12 बॉल 19 धावांची गरज या मॅचमध्ये. गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतो. आता पुन्हा एकदा प्रशांत भुईरवरती जिम्मेदारी दिली आहे श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवलीने, कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक याच प्रशांतने हाताळलं होतं. अवघ्या 10 धावा खर्च केल्या होत्या. ओ या दरम्यान बॉल चाललाय शॉर्ट ऑफ लेन, पिकअप स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले गोलंदाज प्रशांत भुईर. आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतई. थँक्यू. 12 बॉल 19 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय प्रसाद म्हात्रेचा होता आणि स्वागत सुद्धा केले गोलंदाज प्रशांत भोईरचं. 11 बॉल आणि आता 13 धावांची गरज. स्ट्राईक एंडला प्रसाद. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला चेंडूला वळवला, एक सिंगल झाली, कंप्लीट सेकंडचा कॉल. दुसरी धाव प्रसादला हवी आहे परंतु इथे नकार देण्यात आलाय. कदाचित आपण पाहतो तोच माणूस होता प्रसाद म्हात्रेचा, त्याला माहिती आहे आता मात्र सिंगल डबलने सुद्धा हा सामना आपल्या बाजूने येऊ शकतो आणि तसा प्रयत्न या मॅचमध्ये करावा लागणार आहे. फ्रेंडशिप बोहोपाडा संघ तुम्ही पाहतायत 59 धावांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये चालू आहे. संघाची धावसंख्या अद्यापर्यंत 47 धावा आहेत. माफ करा 47. 59 धावांची गरज आहे. 10 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस आपण पाहतो अप्पर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अप्पर कटच्या माध्यमातून फलंदाजा ठिकाणी बाद झालाय. आणखीन एक धक्का लागेल टीम बोहोपाडा एरंजाड संघाला. किशोर मेहर बॅक टू द पॅव्हिलियन. तसेच या दरम्यान टीम मानकुलीला आणि या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. नरेंद्र गणपत कराळे यांचे मनपूर्वक स्वागत. 9 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 12 धावांची गरज. 9 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये. चला फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या मध्ये न्यू दाखल होत आहेत. न्यू बॅटर समीर. किशोर बाद झाल्यानंतर मात्र आता समीर मैदानामध्ये आलेले आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे प्रशांत भुईरला, ज्याने मात्र 1 विकेट प्रस्थापित करत असताना पहिलं या अगोदरचं षटक हाताळलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर P2 मध्ये जबरदस्त कारनामा याच गोलंदाजाने केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आता विश्वास दाखवलाय टीम मानकुली संघाने. 9 बॉल 12 धावांची गरज आहे. प्रतिम बॉल टाकण्यात आला. अगदी आपण पाहतो आता मात्र समीरला बीट करत हा बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी बदललेलं हे समीकरण इक्वेशन आहे. मानकुली संघ देखील कमबॅक करतो या मॅच मध्ये. 59 धावांचा पाठलाग करायचा मोहपाडा एरंजाड संघाला आणि त्या संघाला थांबवायचं कसं, हाच प्रयत्न आता प्रशांत भोईर या गोलंदाजाच्या कडून होत असताना. ऑन साईडला बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक ऋतिक चेंडूला गॅदर करतात. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली 48 वरती 48. शेवटचा अंतिम बॉल. 7 बॉल शिल्लक आहेत. 11 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती जर मात्र मोठा फटका आला तर मोहपाडा एरंजाड संघ या मॅच मध्ये वापसी मिळवेल. जर विकेट आली डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा दडपण प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघ सुद्धा या मॅच मध्ये करणार आहे. शेवटचा बॉल अत्यंत निर्णायक चेंडू पूर्णपणे या मॅचचा भवितव्य असणारा हा शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. राऊंड विकेटने प्रशांत भोईर. हो यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक नरेंद्र बाळी चेंडूवरती आलेत. एकच धाव मिळेल. चांगली कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. 12 बॉल 19 धावांची गरज असताना काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे प्रशांत भोईरने. अप्रतिम षटक हाताळलाय. कंजूस गोलंदाजी त्याने केली या मॅच मध्ये. फक्त आणि फक्त केवळ 9 धावा खर्च केल्या. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आता 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जर सामना जिंकायचा असेल
मोहपाडा हिरणजाड संघाला. तर या 10 धावा बनवा वास लागतील. सहा बॉल 10 धावांची गरज. परंतु आता कोणता गोलंदाज वापरला जाईल याकडे अधिकाधिक लक्ष असेल टीम श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाच्या पाठीराख्यांचा. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज हेमंत मराडे. सहा बॉल 10 धावांची गरज. हेमंत मराडे षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय. स्लॉग ओव्हर आणि डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. त्याला मात्र धावा वाचवण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. पाचारण करण्यात आलंय श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली. अर्थातच पंकज भोले निलेश मराडे यांच्या वतीने या गोलंदाजाचा आता वापर करण्यात आलेला आहे. स्ट्रायकिंगला प्रसाद म्हात्रे ज्याच्या बॅटमधून नुकताच आपण पाहिलं तर एक षटकार सुद्धा आलेला आहे. 2 चौकारासहित चांगली बॅटिंग मैदानावरती तो सुद्धा करतोय. सात बॉल आणि 18 वरती नाबाद खेळतो प्रसाद म्हात्रे. 6 बॉल 10 धावांची गरज. बाशला होते सुरुवात. शेवटचा अंतिम षटक पहिलाच बॉल. हो बॅटची कडा मागे चालला बॉल. क्षेत्ररक्षक निलेश मराडे यांना तुम्ही पाहता चेंडूला गॅदर करतात. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फील्ड करण्यात आलं. तोपर्यंत मिळाली सिंगल धाव. सिंगलने मात्र माणकुली संघाला या ठिकाणी काही फरक पडणार नाही आहे. परंतु फरक पडेल प्रतिस्पर्धी टीमला अर्थातच मोहपाडा हिरणजाड. कदाचित आपण पाहतो या मॅचमध्ये येणारे 5 बॉल आता 9 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका मारा वास लागणार आहे तरच या सामन्याचा बिमोड होऊ शकतो. या सामन्याला आपल्या बाजून खेचून आणू शकतो मोहपाडा हिरणजाड हा संघ. या मॅचमध्ये गोलंदाज हेमंत. 5 बॉल 9 ची गरज. स्ट्राईक केला तर समीर. स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे 1 या धावसंख्येने. ओव्हर द विकेट. हो या दरम्यान लाईन चांगली आहे. भन्नाट वेग वेगाने प्रभावित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हेमंत मराडेची. का त्याला बोलवलंय का शेवटच्या अंतिम षटकामध्ये त्याला मात्र गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलंय. त्याच्यावरती विश्वास का दाखवलाय त्या विश्वासावरती खरा उतरत असताना गोलंदाज हेमंत मराडे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. प्रसाद म्हात्रेच्या बॅटमधून बॅटची हलकीशी कडा घेतली. मागे चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत मिळाली सिंगल. आणि त्यानंतर जसे समीर मेहर स्ट्राईक एंडला आले पहिला चेंडू डॉट टाकलाय गोलंदाज हेमंतने. हो आणखीन एक शॉर्ट ऑफ लेन. चेंडू पडल्यानंतर इथे आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज इथे होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होणार आहे. अंपायर सिग्नल एस इट इज अ व्हाईट बॉल. चला लक्षात असू द्या पंचांशी कोणी वाद करू नये. लक्ष कारण पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. ठिकाणी मिळणारे सांघिक यश माणकुली टीमला. परंतु आता या बादचं इक्वेशन चला व्हाईट बॉल या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पंचांच्या निर्णयावरती ठाम राहावं लागेल. कारण DRS मधून सुद्धा तिसरे पंच या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा करतायत. चला पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद नको. आर्ग्युमेंट करायची नाही आहे विनंती राहील. प्रत्येक खेळाडूने पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं गरजेचं आहे. तिसरे पंच सुद्धा योगराज महाराज बुटेरे सांगतायत की हा बॉल वाईडच आहे आणि तिथे एक्स्ट्रा मिळणार आहे. 4 बॉल आणि आता 8 धावांची गरज आहे. 1 फॉर दी कॉल हा सुद्धा देण्यात आलेला आहे. हाईट फॅक्टर मॅटर करते आता या मॅच मध्ये. गोलंदाज हेमंत ओव्हर द विकेट. हा पुढचा बॉल. हो या दरम्यान नो बॉल आता देण्यात आलेला आहे.
चला या ठिकाणी आता आपण पाहतो पहिलाच या ठिकाणी कॉल देण्यात आला होता. कदाचित आपण पाहतो पूर्व सूचना सुद्धा ऑफिशियल पंचाच्या माध्यमातून देण्यात आली होती. केपी आणि डी के लक्षात असू द्या, कारण ऑलरेडी रिव्ह्यू गमावलाय मानकुली संघाने, हेही लक्षात असू द्या. चला पहिला चेंडू वाईट टाकण्यात आला, तो सुद्धा 8 फॅक्टर होता आणि आता या ठिकाणी नो बॉल चा कॉल देण्यात आलेला आहे. कदाचित तसा चेंडू हेमंत मराठे याच्या वतीनं टाकण्यात आलेला आहे. शांत संयमी गोलंदाजी करावी लागणार या मॅच मध्ये. आता प्रसाद म्हात्रेला नामी संधी आहे. फ्रीडचा बॉल आहे विजयासाठी. 4 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज आहे हेमंत मराठे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा पुढचा बॉल. ओ लाईन अप्रतिम पाहायला मिळते. कमबॅक केल्या, वापसी मिळवली आहे. हेमंत मराठे मध्ये क्षमता आहे आणि ती दाखवून देत असताना आपण पाहतो जरी या ठिकाणी आपण पाहतोय स्कीड झाले असतील तरी सुद्धा प्रचंड वेगवान हा चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. अत्यंत दर्जेदार सामना, चुरशीची लढत आपण पाहतो. एका बाजूला फ्रेंडशिप मोहपाडा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला टीम श्री गणेश क्रिकेट संघ बाणकिवली. या दोन टीम मध्ये चालू असलेली ही मातबर लढत आहे. तुल्यबल संघ आहेत, एकाच ताकदीचे 2 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट लढत आहेत. 3 बॉल 7 धावांची गरज. हो बॅटची लिडिंग एज अँड टेकन. फलंदाज सलाबाद परतावा लागेल प्रसाद म्हात्रेला सुद्धा माघारी. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. आणि आता 2 बॉल 7 धावांची गरज आहे, म्हणजे एका गोल्डन षटकाराची नितांत गरज या मॅच मध्ये असणार आहे. 2 चौकार जरी आले तरी सामना मोहपाडा हिरणसाड संघ जिंकू शकतो या मॅच मध्ये. 7 धावांची गरज आहे. एक चेंडू तरी किमान सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागणार आहे. खा मॅच रंगतीया. कदाचित आपण पाहतोय चेंडू वाईट नो बॉल टाकल्यानंतर असं वाटलं होतं की सामना बदललाय, परंतु या मॅच मध्ये गोलंदाज सुद्धा वापसी करतायत. संजय टेंबे यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. कासगावची ग्रामस्थ आणि भूषण टेंबे यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 2 बॉल 7 धावांची गरज. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग 2 खेळाडूंमध्ये. अगदी आपण पाहतो न्यू बॅटर जो मात्र आता डगआउट मधून सेट होऊन आला असेल. विकासला करावी लागणारी झकास बॅटिंग मोहपाडा हिरणसाड संघासाठी. 2 बॉल 7 धावांची गरज. विकास वरती पूर्णपणे दारोमदार असेल या मॅचचं भवितव्य. गोलंदाज हेमंत. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा टाकण्यात आलाय. नो बॉल चा कॉल आणि ते घडलं काय, मिळेल एक्स्ट्रा रन. कदाचित टप्पा टाकल्यानंतर गुड लेंथ वरून थोडासा चेंडू टेक ऑफ होतो आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळालाय. मी तर मॅडम बॅटिंग करत असताना मोहपाडा हिरणसाड संघाला. आता 2 बॉल 6 ची गरज. आता काम अगदी सोपं झालंय. कदाचित या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर सामन्यामध्ये वापसी मिळू शकते मोहपाडा हिरणसाड संघाला. कदाचित ज्या दिशेने वार आहे त्या दिशेने फटका मारावा लागणार आहे. जर प्रॉपर बॅटवरती कनेक्ट झाला ना तर मात्र इथे करेक्ट कार्यक्रम करेल टीम मोहपाडा हिरणसाड. 2 बॉल 6 ची गरज. गोलंदाज आपण पाहतो हेमंत मराठे. सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. हो लाईन चांगली अप्रतिम बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाईल कारण जीवन दिनेश भालेरावला हवी आहे स्ट्राईक. फलंदाज ठिकाणी होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. एक बॉल 6 धावांची गरज आहे. गोल्डन षटकार MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश करावा लागणार आहे.
6 बॉल 10 धाबांची गरज होती. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 3 बॉल खराब टाकल्यानंतर सुद्धा या सामन्यामध्ये वापसी मिळवली आहे. गोलंदाज हेमंत मराठे, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चला लक्षात असू द्या, या ठिकाणी जो पंचांचा निर्णय असणार आहे त्या निर्णयाचा पंच सांगतात क्रॉसिंग चेक करा. ओके, मॅच 1 मिनिट डिसिजन या ठिकाणी येणं बाकी आहे क्रॉसिंगचा. अंपायर्स रिव्ह्यू आहे ना डीके? फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू संपलेला ऑलरेडी. पंच मैदानाच्या आतमध्ये जर ऑफिशियल रिव्ह्यू असेल तरच चेक केला जाईल, नाहीतर गेम ऑन. चला शेवटचा बॉल आहे, 1 बॉल आणि आता 6 धाबांची गरज आहे. मॅच कंटिन्यू या ठिकाणी चालू होणार आहे. शेवटचा अंतिम बॉल, 1 बॉल 6 ची गरज. चला सामना या ठिकाणी जिंकला श्री गणेश क्रिकेट संघ माणिकुली. ऑफिशियल या ठिकाणी पंचांना सुद्धा विनंती राहील की थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा, कारण एक रिव्ह्यू गमावल्यानंतर ही सूचना आहे प्रत्येक स्पर्धेची की पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही आहे. वारंवार या सूचना आम्हाला ऑन माईक द्यायला आपण भाग